शेअर मार्केट हे खरोखर एक स्कॅम आहे का? शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक रुपये का हरतात? शेअर मार्केट म्हणजे फसवणूक आहे का? आणि शेअर मार्केट हे इन्व्हेस्टिंगचं खरोखर टूल आहे का? खरोखर ते साधन आहे का? मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये माझ्या आसपास ज्या घटना घडल्या त्याच्यावरून मला आज असं वाटलं की हा विषय तुमच्यासमोर स्वच्छपणे मांडावा. विषय असा आहे की खरोखर शेअर मार्केटमध्ये रुपये इन्व्हेस्ट करायचे का? आणि त्याच्यामधनं खरोखर रुपये मिळतात का? मी तुम्हाला एक 2-3 घटना सांगतो, त्याच्यावर तुम्ही ठरवा. ते तुम्ही ठरवायचं आहे. मी तुमच्यासमोर गोष्टी समोर ठेवतो आणि जगामध्ये जे शेअर मार्केटचं सध्या चाललं आहे आणि जगातल्या 100 रिचेस्ट लोकांचं शेअर मार्केटबद्दलचं जे मत आहे ते तुमच्यासमोर मी ठेवतो. त्याच्यावर तुम्ही डिसाईड करा. मी म्हणत नाही की मी प्रत्येक माझ्याकडून जो बोलला गेलेला प्रत्येक शब्द विचार हा खरोखर सत्य आहे असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं आहे की मी जे काही बोलणार आहे त्याच्यावर विचार करा आणि मग ठरवा. जर तुम्हाला असं वाटलं की नाही मी बोलतोय त्याच्यामध्ये काय सत्यांश आहे, काय ट्रूथ आहे, तर तो विचार तुमचा बनून जाईल, तो माझा राहणार नाही. जर तुम्हाला असं वाटलं की माझं बोलणं संपूर्ण खोटं आहे, त्याच्यामध्ये काही तथ्यांश नाही, तर ते तुम्ही टाकून द्या. विषय संपला. ते तुम्ही सोडून द्या. तुम्ही त्याच्या वाटेलाही सुद्धा लागू नका. पहिली महत्त्वाची गोष्ट, काल एका मुलीचा फोन आला. ती मुलगी स्टुडंट आहे. तिचा मला फोन आला की सर मी शेअर मार्केटमध्ये काही रुपये हरले, तिला थोडी फायनान्शियल हेल्प पाहिजे होती. हा विषय हा ज्वलंत विषय आहे. त्याच्यानंतर मी त्याच्याशी बोललो आणि मला कळलं की याच्याबद्दल बोलणं जाणं, याच्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणं फार गरजेचं आहे. माझा एक मित्र आहे पुण्यामध्ये, तो रिअल इस्टेटची कामं करायचा, त्याच्यातून त्याने खूप धन कमावलं आणि नंतर त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे स्वतः शिकून लावणं सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये तो काही 2 महिन्यापूर्वीची घटना त्यांनी मला सांगितले की जवळजवळ 10 लाख रुपये तो हरला. विचार करा की त्याच्याकडली जी सेविंग होती ती सगळी तो हारला. 10 लाख रुपये. मी म्हटलं हे काय अरे, तू इतकं सुंदर रिअल इस्टेटचं काम करायचा, जुने बंगलोज तो शोधायचा, तो रेंटवर द्यायचा, मोठमोठ्या क्लायंटशी भेट व्हायची, जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व्हायचे आणि इतकं सगळं चांगलं इन्व्हेस्टमेंटचं टूल असताना तू शेअर मार्केटमध्ये काय करतोयस? तो म्हटला की नाही अरे आता आपण त्याची ॲक्च्युली चटक लागली, म्हणजे पुन्हा येतील असं ते होऊन जातं. म्हणलं नाही. मग त्याला मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्याशी मी बोललो, हेच तुम्हाला मी सांगणार आहे. अजून एक घटना, तिसरी. मी एक विदिन 1 वीक, एक आठवड्याभरापूर्वी एका हॉटेलमध्ये चहा घेत बसलो होतो आणि तिथं गर्दी असल्याकारणाने टेबल शेअर करण्यासाठी एक बुजुर्ग आले. ते बसले माझ्यासमोर. मग ओळख झाली. ओळख होता त्यांनीच मी विचारलं काय करता? ते म्हणले मी शेअर मार्केटमध्ये काम करतो. मग म्हटलं की खरोखर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट होतं का? तर ते म्हणले की हो होतं. आणि नंतर मी जेव्हा त्यांना सांगितलं की काय लोकांचं खूप मत आहे, खूप मोठमोठ्या बिझनेसमॅनचं मत आहे की शेअर मार्केट म्हणजे एक मोठं स्कॅम आहे, ते एक प्रकारचं मोठं गॅम्बलिंग आहे, तुमचं काय मत आहे याच्यावर? जेव्हा मी त्यांना असं म्हटलं तेव्हा त्यांचा चेहरा असा थोडासा संकुचित झाला आणि मी जेव्हा त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला सर्व बाबतीमध्ये की ते म्हणले की नाही तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. मी म्हटलं म्युच्युअल फंडसुद्धा स्कॅम आहे, ती सुद्धा एक शुद्ध फसवणूक आहे गोरेगरिबांच्या पैशावरची. गोरेगरिबांचे रुपये घ्यायचे, मध्यमवर्गाचे रुपये घ्यायचे. एखादी कंपनी म्युच्युअल फंड उघडतो, त्याच्यामध्ये मला त्या शेअर मार्केटमधलं काय कळत नाही म्हणून मी माझे स्वतःच्या कष्टाचे पैसे त्यांच्याकडे इन्व्हेस्ट करायला द्यायचे, गुंतवणूक करायला.
आणि त्यांनी काय करायचं, मोठमोठ्या कंपन्या शोधायच्या की कुठल्या कंपनीचे शेअर राईज होत आहेत, वाढत आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि त्याच्यातला जो प्रॉफिट आहे तो शेअर करायचा. म्हणजे म्युच्युअल फंड. हे म्युच्युअल फंड हा धादांत फसवणूक आहे, हे तुम्हाला मी सांगतो. त्याच्यावर मी स्वच्छपणे म्युच्युअल फंडाबद्दलचा दुसरा व्हिडिओ बनवतो. पण तुम्ही हे लक्षात घ्या की म्युच्युअल फंडसुद्धा एक फार मोठी फसवणूक आहे. हा व्हिडिओ मी हिंदीमधून आणि इंग्लिशमधून सुद्धा बनवेन. स्वच्छ पद्धतीने मराठीत का बोलतो आहे, कारण मला असं कळलं की माझ्या खेडेपाड्यातले खूप तरुण मित्र, कारण आत्ता भारत देशाची अशी अवस्था आहे की 80 to 85% लोकांकडे, तरुण पिढीकडे काम नाही आहे, कुठली नोकरी नाही आहे, कुठली हाताला बुद्धीला काम नाही आहे. त्याच्यामुळं काय झालं की बरेचसे लोकांना डीमॅटचं अकाउंट ओपन करून लगेच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतात. मला काही एक आय थिंक 3-4 महिन्यापूर्वी एक मित्र भेटला होता एका कॅन्टीनमध्ये कॉलेजच्या. मी वॉकिंग करायला गेलो होतो, चहा घेताना. जुना मित्र होता आणि तरुण मित्र होता. तो सध्या कॉलेजचा स्टुडंटच होता. पण त्यांनी मला माझ्या समोर दाखवलं की सर बघा, मी आत्ता जस्ट एक तास झाला असेल 5,000 रुपये कमावले. आणि त्यांनी ती ग्रीन टिकमार्कची 5,000 बँकेच्या अकाउंटमध्ये आलेले हे त्यांनी मला दाखवले. म्हटलं अरे वा, क्या बात आहे. आणि म्हटलं की बस काय नाही, तुम्हाला नॉलेज लागतं. मी म्हटलं तू कसा शिकलास, तुम्हाला माझे वडील शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात. मी म्हटलं अरे हे खरंच ग्रेट टूल आहे का, आणि इतके रुपये म्हणजे 5,000 रुपये तू काही नसताना, काही काम नसताना जवळजवळ 1 तासामध्ये निर्माण केलेस, मग चांगली गोष्ट आहे. म्हटलं अरे मग त्याच्यानंतर मी काही दिवस आमचे निघून गेले आणि पुन्हा तुम्हाला भेटला. मी थोडंसं चेकआउट केलं की खरंच काय नवीन आहे का शेअर मार्केटमध्ये, लोकांना रुपये मिळतात का. तो काही दिवसानंतर मला भेटला आणि मी त्याला जेव्हा सांगितलं की नाही अरे शेअर मार्केटमध्ये लोकांचं हे मत आहे, शेअर मार्केटमध्ये नॉन क्रिएटिव्ह लोक आहेत आणि असं म्हटलं तर ते स्कॅम आहे. जेव्हा आमचं बोलणं सुरू झालं तेव्हा तो म्हटला की हो, की सर मी सुरुवातीला खूप रुपये हारलो, आत्ताही मी रुपये हारतो, माझ्या वडिलांचे खूप रुपये जातात, आणि तरीसुद्धा आम्हाला हे जे सवय आहे की मार्केटचा काय रेट आहे, मार्केटमध्ये आज काय चाललं आहे, आज कुठला शेअर मोठा झाला आहे, हे सगळं त्याची चटक लागते. आणि पुन्हा रुपये येतील गेलेले या आशेपोटी आम्ही पुन्हा रुपये लावतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे. बघा, मी तुमच्यासमोर काय गोष्ट ठेवतो. मी तुम्हाला एक आत्ता पुस्तक दाखवतो. या पुस्तकाचं नाव आहे कॅश फ्लो क्वाड्रंट. याचे लेखक आहेत रॉबर्ट किओसाकी. हे बघा, दिसतंय तुम्हाला, रिच डॅड्स गाईड टू फायनान्शियल फ्रीडम. कॅश फ्लो क्वाड्रंट ह्या व्यक्तीने ना 4 लोक दाखवलेत. इथं एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर. जगामध्ये फक्त 4च लोक आहेत. आणि हे एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉईचे लोक आहेत ना, ते 90% आहेत जगामध्ये, आणि बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर आहेत ते 10% आहेत. आता मी तुम्हाला काय आहे, हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. या लेखकाचं फर्स्ट पुस्तक आहे ते रिच डॅड पुअर डॅड वाचा. हे सेकंड पुस्तक लिहिलं आहे रॉबर्टनी. आणि थर्ड पुस्तक आहे रिच डॅड्स गाईड टू इन्व्हेस्टिंग. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंगचे जे 3 टूल्स आहेत सर्वात महत्त्वाचे जगामधले, त्या 3 टूल्सवर तो बोलला आहे. फर्स्ट टूल आहे ते बिझनेस. जगातला सर्वात मोठा ॲसेट, सर्वात मोठं इन्व्हेस्टिंगचं टूल म्हणजे बिझनेस. तुमची आयडिया, तुम्ही क्रिएट केलेला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, ही तुमचं सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. सेकंड ॲसेट, बिगेस्ट ॲसेट म्हणजे रिअल इस्टेट. ॲसेट शब्दाचा अर्थ म्हणजे काय आहे की तुम्ही असं काय करता की ते केल्याने तुमच्या पॉकेटमध्ये पैसे येतात, म्हणजे ॲसेट. तुम्ही काहीतरी गुंतवणूक करता, ते पुन्हा तुम्ही 10 रुपयाची गुंतवणूक करता, तुम्हाला 20 रुपये तुमच्या खिशात येतात, 100 रुपये येतात माघारी. तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता ते पैसे रिपीट तुमच्या अकाउंटमध्ये येतात, याचा अर्थ ॲसेट. लायबिलिटी म्हणजे काय की तुम्ही असं काय करता की ज्याच्यातून तुमचे रुपये बाहेर जातात. लायबिलिटी, मनी गोज आउटसाइड फ्रॉम युअर पॉकेट.
मीन्स लायबिलिटी. आता हे समजून घ्या, ॲक्च्युली मी आहे मेडिटेशन टीचर. आणि तुम्ही म्हणाल की हे तुम्ही मेडिटेशन टीचर असून, ध्यान शिक्षक असून, मी ध्यान शिकवतो मोठमोठ्या कंपन्याजमध्ये 500-500 लोकांना मेडिटेशन शिकवतो. वेलनेस मेडिटेशनचे कॅम्प असतात माझे, 2-2 दिवसाचा शेड्यूल असतं. तिथंही हा लोकांचा प्रॉब्लेम आहे. तेही लोक, बरेचसे एम्प्लॉय लोक ज्यांना लाख पेमेंट असते, ते सुद्धा लोक खूप शेअर मार्केटमध्ये रुपये हारलेले आहेत, डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. खूप लोकांची शेविंग त्यांनी संपवून टाकलेले आहे. म्हणून हा विषय फार घन आहे, सेन्सिटिव्ह आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला माझ्या बोलण्यातून काही जरी नाही कळलं, एवढं जरी कळलं की इन्व्हेस्टिंगचे कुठले कुठले महान टूल आहेत, एवढं जरी कळलं की शेअर मार्केटमध्ये नवख्या लोकांनी पैसे निर्माण करण्याच्या हेतुपोटी उतरणं धोकादायक आहे. शेअर मार्केट धोकादायक आहे. माझ्या गावामध्ये लहानपणी जत्रा असायची. जत्रेमध्ये पटाचे डाव यायचे. तुम्ही जर खेडेगावात वाढलेले असाल, मराठी बोलतोय म्हणजे याचा अर्थ खेडेगावामध्ये लोक ऐकू शकतील. बरेचसे लोकांना माहीत आहे, जत्रेमध्ये यात्रेमध्ये पट येतात. असे 4-5 सोंगट्या असतात एका डब्यामध्ये घेतलेल्या, ते हलवतात आणि असं ठेवून देतात. आणि समोर ना आकडे असतात. तुम्ही जर 10 रुपये लावले तर 10चे 20 होतात, जर तुमचा तो आकडा आला तर. कॅसिनोमध्ये कसं घडतं, जसे लास वेगासमध्ये कॅसिनो आहेत, बरोबर, जुगार, की तुम्ही जर 10 रुपये लावले त्याच्यावर. जत्रेतल्या गावामध्ये मी लहानपणी हे खेळायचो, माझे मित्रही खेळायचो. आणि शॉकिंग गोष्ट आहे की तिथं पैसे सुरुवातीला यायचे, बऱ्याच वेळा यायचे, पण असं काय घडायचं की तिथं इतके लोक दिवसभर पैसे पुन्हा आणायचे आणि हरायचे. मला इतका शॉक बसायचा लहानपणी. मी हारलो, माझे मित्रही हारले. आम्ही सुरुवातीला काय जिंकलो 10चे 20, मग वाढवा होत आहेत 100 रुपये, पण काय माझे मित्र आणि 1000 रुपयेपर्यंत गेले. आणि शेवट येतो की ते मग नंतर 100 रुपये लावतात, 200 लावतात, 200चे डबल होतात 400, मग पण बऱ्याच वेळा मग 500 लावतात आणि ते हाईत असे निघून जातात. लक्षात घ्या, सेम हा प्रकार आहे. कॅशिनो असेल, लॉटरी असेल. लॉटरी हा प्रचंड मोठा बिझनेस आहे. जे लॉटरी निर्माण करतात त्यांच्यासाठी तो धंदा आहे. ज्यांनी लॉटरी निर्माण केली, गव्हर्मेंट हे लॉटरी लिगलाइज करतं, बरोबर, लिगलाइज केलेला तो धंदा आहे. लक्षात घ्या, हे फार मोठं स्कॅम आहे. लॉटरी हे सुद्धा स्कॅम आहे, जॅकपॉट हे सुद्धा स्कॅम आहे. आत्ता हे जे सगळे ॲडव्हर्टाईज येतात ना, सतत ॲडव्हर्टाईज येतात. तुम्ही जर सोशल मीडियावर असाल ना, रमी खेळा, फलाना खेळा, डेका खेळा, हे सगळं स्कॅम आहे. मी तुम्हाला स्वच्छपणे सांगतो, एक इलॉन मस्कचं वाक्य आहे, त्याचा थॉट आहे. तो म्हणतो इकॉनॉमी वगैरे अशी काही नाही आहे. इकॉनॉमी फक्त 2च प्रकारचे, बिझनेस किंवा इकॉनॉमिक्स वगैरे, हे जगात जे शिकवलं जातं ते नथिंग, ते सगळं फालतू आहे, गार्बेज आहे. फक्त एवढंच सत्य आहे, तुम्ही एक महान प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची निर्मिती करा आणि तुम्ही जगासाठी ती सेल करा, कॉन्ट्रीब्यूट करा जगासाठी. दिस इज अ रिअल इकॉनॉमी, बरोबर. आणि रुपयामध्ये कुठलाही स्ट्रेंथ नाही आहे. रुपये हे एक एक्सचेंजचं माध्यम आहे. इट इज जस्ट अ मीडियम ऑफ एक्सचेंज. इट इज जस्ट अ मीडियम ऑफ डाटाबेस टू एक्सचेंज प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. पैशामध्ये अशी कुठली स्ट्रेंथ नाही आहे. ना पैसा हा गुड आहे ना बॅड आहे, ना चांगला आहे ना वाईट आहे. ते जस्ट एक टूल आहे. जसं एक मोटरसायकल टूल आहे. मला इथून बॉम्बेला जायचं आहे, मुंबईमध्ये जायचं, मी काय करतो, मोटरसायकलवर जातो. कार हे टूल आहे, टू अंडरस्टँड. व्हॉट्सअपमध्ये मेसेज आपण पाठवून देतो, तो अमेरिकेत पोचतो. ते एक मीडियम आहे. आपण पैसा हा निर्मित केला आहे, डेफिनेशन निर्मित केली की बाबा ही टेबल आहे, ह्या टेबलाला एवढा दाम आहे, त्याचं मूल्य, बरोबर. पूर्वी काय असायचं की टेबल विकायसाठी एक गाय विकावी लागायची. हळूहळू आपण मग सोन्याचे कॉईन काढले, चांदीचे कॉईन काढले, बार्टर सिस्टम म्हणजे विकसित होत गेलो आपण. आत्ता मी तुम्हाला सांगतो की हे जे डॉलर्स किंवा हे जे रुपये आहेत ना नोटांचे, हे बंद होतील.
लक्षात घ्या. आता ब्लॉकचेन, त्याच्यानंतर बिटकॉईन आणि डिजिटल मनी येईल आणि जगातल्या सगळ्याच्या बँका आहेत ना, त्या सगळ्याच्या सगळ्या बँका त्याचं असं कुठलं फिजिकल कुठलं रूप नसेल, ते सगळंच्या सगळं आपल्याला ऑनलाईन आणि डिजिटल वापरायला मिळेल. आत्ताच आपण 5-10 रुपयांनी सुद्धा मुलं डिजिटल पेमेंट करतात, बरोबर. तसं आणि ट्विटरनी आत्ता डिजिटल पेमेंट सुरू करते. ट्विटर म्हणजे इट इज अ एक्स, फॉर्मरली ट्विटर, की वर्ल्ड वाईड तुम्हाला बँक वापरण्याची गरज नाही. तुमचा फक्त एक अकाउंट असेल तो तुम्ही सगळं काय करू शकता. संपूर्ण तुमचं ते अकाउंट अटॅच असेल ना, तर तुम्हाला कुठल्याही बँकेची गरज राहणार नाही. आणि हळूहळू आपण ना एका कंप्लीट फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने जातो आहे. आणि दिस इज गुड न्यूज. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये प्रचंड मोठी क्रांती घडवून आणेल, प्रचंड मोठी क्रांती. म्हणजे तुम्हाला फिजिकल गोष्टी वापरण्याची गरज नाही राहणार. तर मला काय सांगायचं आहे, माझ्या मराठी बांधवांनो, मित्रांनो, तरुण जी मुलं कॉलेजमध्ये एज्युकेशन घेत आहेत आणि ते इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करतात, कॉलेजमध्ये बाहेर पडून इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही बिझनेसच्या आयडिया शोधा, तुम्ही रिअल इस्टेटच्या आयडिया शोधा. सर्वात अगोदर रिअल इस्टेटमध्ये तुमच्याकडे पैसे नसतात. रिअल इस्टेट फार मोठी गोष्ट आहे. एखाद्या जमीन विकत घ्यायची असेल तर लाखो रुपये लागतात, बरोबर. त्याच्यावर मी नवीन व्हिडिओ बनवेन रिअल इस्टेटवर. पण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की कुठली स्मॉल एखाद्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची आयडिया शोधून काढा. तुमची आयडिया ती कन्वर्ट करा प्रोडक्टमध्ये, सर्व्हिसमध्ये, आणि ती बेबी स्टेप्स घेत तुम्ही ते विकायला लागा आणि ती तुमची स्ट्रेंथ बनेल. कारण तिथून तुम्हाला रिअल तुमचा रेव्हेन्यू जनरेट होईल, जो शेअर मार्केटमधून होत नाही. शेअर मार्केट हे बिगेस्ट स्कॅम आहे, कारण नॉन क्रिएटिव्ह लोक आहेत. आणि जग हे फक्त क्रिएटिव्ह लोकांनी, ज्यांनी इमॅजिनेशन केलं आहे, त्यांनी निर्मित केलं आहे. लक्षात घ्या. आइन्स्टाईन म्हणतात ना की इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे, बरोबर. आणि मला हे तुम्हाला सांगायचं की 3 प्रकारचे ॲसेट आहेत वर्ल्डमध्ये, इन्व्हेस्टमेंटचे टूल आहेत. फर्स्ट ॲसेट बिझनेस आहे, सेकंड ॲसेट रिअल इस्टेट आहे, थर्ड ॲसेट पेपर ॲसेट्स, म्हणजे त्याच्यामध्ये स्टॉक, बॉन्ड, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, फिक्स्ड डिपॉझिट येतं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पहिल्या ॲसेटवर तुम्ही फोकस करा. टू बी अंत्रप्रेन्युअर होण्याच्या दिशेने तुमची पावलं पडू द्या. त्याच्याबद्दलचं थिंकिंग सुरू होऊ द्या. त्याच्याबद्दलची बुक्स रीडिंग सुरू करा. त्याच्याबद्दल तुम्ही काय करू शकाल हे चेक करा. ती तुमची फर्स्ट स्टेप आहे. कारण मी तुम्हाला बिल गेट्सला, जो मायक्रोसॉफ्टचा जनक आहे, त्याला एकदा प्रश्न विचारला गेला होता की तुमचं शेअर मार्केटबद्दल मत काय. तर तो म्हणला की तरुण लोकांनी एकदम शेअर मार्केटमध्ये उतरणं धोक्याचं आहे. त्यांनी काय करायचं, फर्स्ट दे हॅव टू क्रिएट युअर ओन कंपनी अँड देन टेक दॅट कंपनी इन टू दी पब्लिक इन शेअर मार्केट. तुम्ही ते शेअर तुम्ही काय करा, तुम्ही एकदा सुरुवातीला कंपनी ओपन करा, कुठल्याही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची ती बिल्ड करा, खुबी करा, रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात जनरेट करा. जेव्हा ती रन होईल आणि तुम्हाला मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज लागेल, तेव्हा ती पब्लिक करायचा प्रयत्न करा, लोकांना पार्टनर करा. पब्लिकमध्ये तुम्हाला उतरता तुम्ही शेअर मार्केटमध्ये, तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते. पण लक्षात घ्या, बिल गेट्सचं मत आहे की तुम्ही शेअरचं ट्रेडिंग करून कधी वेल्दी होऊ शकत नाही. तुम्ही शेअर विकून, तुमच्या स्वतःच्या कंपनीचे शेअर विकून तुम्ही मोठे होता. तुम्ही ट्रेडिंग करून या कंपनीचा शेअर घेतला आहे, तिकडे विकला आहे, रोजचं ट्रेडिंगनी तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. 90% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे शेअर मार्केटमध्ये. आणि शेअर मार्केटमध्ये जे पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात का, स्मॉल तुम्ही बघितलं असं गावाकडे आपल्या, तसे इतके सो कॉल्ड एक्सपर्ट आहेत त्या शेअर मार्केटमध्ये की आम्ही तुम्हाला कोर्सेस काढलेले आहेत.
आम्ही तुम्हाला हे शिकू, फलाना शिकू, डिका शिकू, काही मी तुम्हाला हे सांगतो, फर्स्ट ॲसेटवर फोकस करा, बिझनेसवर. ती तुमची स्ट्रेंथ होईल आणि त्या बिझनेसमधून रुपये कमावून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवा. हे दोनच टूल आहेत इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये एक सूत्र आहे, बिल्डिंग बिझनेस अँड इन्व्हेस्टिंग इन रिअल इस्टेट इज दी सिक्रेट की फॉर वेल्थ. यू अंडरस्टँड? तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की शेअर मार्केटमध्ये कुठलंही नॉलेज नसताना, बेसिक फाउंडेशन तुम्हाला नसताना, कारण तुम्हाला हे माहीत आहे शेअर मार्केटमध्ये लोक ज्याचं नाव घेतात कौतुकाने, वॉरेन बफे, त्यांची एक कंपनी बर्कशायर हाथवे. तर ते म्हणतात की मी पहिल्यांदा ती बर्कशायर हाथवे उभी केली, बेसिक सगळे शिकून घेतलं, माझी टीम बिल्डअप करणं, मिशन बिल्डअप करणं, सगळे फायनान्सचं नॉलेज घेतलं, शेअर मार्केटचं बघितलं टोटल, आणि कंपनी लॉन्च केल्यानंतर मी शेअर मार्केटमध्ये उतरलो. आत्ता काय करतात लोक, कंपनी ओपन करत नाहीत, ते एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉय माइंडेड 19% लोक. हे रॉबर्ट किओसाकीच्या भाषेत बोलायचं झालं तर दे आर वर्कर्स माइंड, वर्कर लोकांचं माइंड आहे. हे मी बोलत नाही, बरोबर. जगातले महत्त्वाचे 100 रिचेस्ट लोकांचं मत आहे. आणि तुम्ही जर चेकआउट केलं ना, तुम्ही चेक करा, अंबानी आपल्या ह्यातले आहेत किंवा बिर्ला आहेत किंवा टाटा आहेत, ह्यांनी कंपन्या बिल्ड केल्या, त्यांनी त्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये उतरवल्या, पब्लिक केल्या, पब्लिकमधनं फंड्स निर्माण केले, त्यांनी स्वतः ट्रेडिंग नाही केलं. लक्षात घ्या, म्हणून हे स्कॅम आहे मोठं, हा जुगार आहे. फर्स्ट तुम्हाला काय, आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट स्टेप उचलायचे आहे बिझनेस करण्यासाठी. कुठलाही ऑनलाईन चेक करा, यूट्यूबवर चेक करा. यूट्यूबवर सुद्धा 90% जे व्हिडिओज आहेत ना, सगळे गार्बेज आहेत, कचरा आहेत. 10% हे क्वालिटी व्हिडिओज आहेत. पण तिथंपर्यंत तुम्ही पोचाल याची त्याच्यासाठी तुम्हाला चेक करावं लागेल, तुमचं नॉलेज वाढवावं लागेल. सगळं नॉलेज आहे ते पुस्तकात आहे. आणि काय झालं आहे, ह्या सोशल मीडियामुळं ना, रील्समुळं आपण ना महत्त्वाचे टॉपिक, महत्त्वाचे सब्जेक्ट हे पुस्तकं विसरून गेलो आहे. रील्स म्हणजे मॅगीसारखं आहे, इन्स्टंट 2 मिनटामध्ये काही लोक बोलायला लागले, बरोबर. आणि आपण त्याच्यात अडकून गेलो आहे. तरुण पिढी त्या रील्स बनवण्यामध्ये, ती बघण्यामध्ये तर इतके लोकांचा टाईम वेस्ट होतो आहे आणि कुठलंही नॉलेज मिळत नाही रील्समध्ये. रील्स काय, तर हातवारे, तुम्ही डान्स करता काय, तुम्ही बोलता काय, तुम्ही म्हणजे अत्यंत विक्षिप्त पद्धतीचे रील्स आहेत. दुसऱ्याच्या आवाजात बोलता, मिमिक्री काय करता, हे सगळं. आणि हा एक सोशल मीडियामधला स्कॅम मी तुम्हाला सांगणार आहे नंतर, की सोशल मीडिया प्रवृत्त करतो तुम्हाला की तुम्ही रील्स बनवा आणि जे तुमचे व्ह्यूज वाढतील त्याच्यावर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. त्याच्यामुळं ना, हा सोशल मीडियाचा वैयक्तिक धंदा आहे. यू अंडरस्टँड? हा धंदा आहे. त्यांना देणं घेणं नाही तुमच्या नॉलेजशी, तुमच्या चांगलेपणाशी. तुम्हाला नॉलेज मिळावं, ज्ञान मिळावं, याच्याशी काय संबंध आहे त्यांचा. तर व्हिडिओ मोठा होतो आहे आणि तुमचं पेशन्स, तुमचा वेळ जास्त, म्हणजे तुम्हाला तुमच्या पेशन्सची मला कदर आहे. मला इतकंच शेवटी सांगायचं आहे, तुम्ही व्यवसाय सुरू करा, कुठली एखादी प्रोडक्टची आणि सर्व्हिसची आयडिया शोधून काढा, ती कन्वर्ट करा बिझनेसमध्ये. हा फर्स्ट ॲसेट आहे. नंतर त्याच्यातले रुपये कमवून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला जागेची गरज आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि नंतर मी तुम्हाला सांगेन, नंतर तुम्ही काय करा, ह्याचं सगळ्याचं नॉलेज घेतल्यानंतर थोडे पैसे इन्व्हेस्ट करून ठेवा. ते इलॉन मस्क पूर्वा वाचत होतो मी, ते म्हणले की तुम्हाला जो शेअर असं वाटतोय की ही सर्व्हिस मला जास्त चांगली वाटते, हा प्रोडक्ट मला जास्त चांगला वाटतो आणि त्याच्यावर माझा फेथ आहे, बिलीव आहे, त्याच्यावर तुम्ही फक्त गुंतवणूक करून ठेवा. ट्रेडिंग करू नका. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मार्केट काय म्हणते त्याच्यावर जाऊ नका. पण तुमचा विश्वास उडाला त्या सर्व्हिसवरचा, प्रोडक्टवरचा, वैयक्तिक लेवलचा तो म्हणतोय, तर मात्र तो शेअर विका. पण मार्केट अप्स अँड डाऊन्स होतं आहे, त्या शेअरबद्दल काही बोललं जातं नाही. त्या शेअर तुम्हाला आतून ती फिलिंग पाहिजे, तुम्हाला नॉलेज पाहिजे त्याचं, की तो शेअर पुढे जाऊन वाढत जाईल, विकसित होत जाईल. तर तुम्ही तो शेअर विकू नका.
तो म्हणतो इन्व्हेस्टमेंट करा, ट्रेडिंग नको. तर मला हे सांगायचं आहे, यासाठी हा शेअर मार्केटचा जो स्कॅम आहे, हजारो लाखो एक्सपर्टचे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर मिळतील, त्यांच्यावर जाऊ नका. दे आर एम्प्लॉयमेंटेड पीपल, हे रॉबर्ट किओसाकीच्या भाषेत बोलायचं झालं तर. आणि हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आवड जाहीर करणार आहे. म्हणजे प्रत्येक 1000 सबस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही ब्रेकफास्ट आणि कॉफी किंवा चहा घ्याल, एवढे पैसे तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल त्याच्याखाली तुम्ही कॉमेंट करा, की तुमचं कॉमेंट माझ्या विरोधात असेल तरी काही अडचण नाही, पण ते कॉमेंटमध्ये ट्रूथ पाहिजे, सत्य पाहिजे, ऑथेंटिक कॉमेंट पाहिजे, ऑर्गॅनिक पाहिजे, तुमचा स्वतःचा विचार तुम्ही व्यक्त केला पाहिजे. ते जर कॉमेंट मला असं वाटलं की उत्तम आहे, तर सर्व कॉमेंट जो माझा कोणी हा व्हिडिओ ऐकतो आहे त्यांनी माझ्या व्हिडिओच्या खाली ना यूट्यूबला कॉमेंट करा. पहिल्यांदा माझं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही लिहा की सर तुमचा चॅनल मी सबस्क्राईब केला आहे आणि तुमच्या व्हिडिओवर मला असं म्हणायचं आहे, हा माझा व्हिडिओ मराठीत आहे, तो तुम्ही लिहू शकता, मराठी लिहू शकता, हिंदीमध्ये लिहा किंवा इंग्लिशमध्ये लिहा. तुमचं कॉमेंट आलं आणि ती कॉमेंट जर ट्रूथफुल मला वाटलं तर त्या व्यक्तीला मी ॲक्सेप्ट करेन, त्या व्यक्तीलाचे मी डिटेल्स घेईन तुमच्याकडून, तिथं मी लिहीन खाली, आणि त्या व्यक्तीला मी त्याच्या गुगल पेवर किंवा पेटीएमवर किंवा फोनपेवर, बरोबर, किंवा त्यांच्या बँकेच्या अकाउंटवर मी एवढे अमाऊंट पाठवून देईन आणि त्याचा स्क्रीनशॉट मी ट्विटर म्हणजे एक्सवर ठेवेन, प्लस त्याचं मी प्रूफ दाखवेन तुम्हाला यूट्यूबवर जेव्हा मी हे करेन तेव्हा. एवढी मी अमाऊंट गिफ्ट म्हणून प्रत्येक जो कॉमेंट मला आवडेल त्याच्यावर मी हे गिफ्ट पाठवून देईन, रिवॉर्ड पाठवून देईन, बरोबर. तर जो कोणी माझा व्हिडिओ ऐकतो आहे त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करू शकता, नाही आवडला तुम्हाला अपोजिट मत मांडायचं आहे तर कॉमेंट करा. जर अपोजिट मतमध्ये क्वालिटी दिसली मला तर मी तुम्हाला अवॉर्ड जाहीर करतो, मी तुम्हाला ते तुमच्या अकाउंटवर रुपये पाठवून देतो, बरोबर. मी तुम्हाला हे गॅरंटी देतो की तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये, कारण मला जे माझ्या मेडिटेशन टीचिंगमधनं जे रुपये येतात त्याच्यातनं मी देईन. आत्ता हे सध्या सुरू केलं आहे व्हिडिओचं, त्याच्यामधनं कुठलाही मला इन्कमचं सध्या तरी मोमेंट नाही, पण मी माझ्या पॉकेटचे पैसे मी तुम्हाला देईन आणि प्रत्येक 1000 सबस्क्रिप्शनमधून एक व्यक्तीला मी निवडेन, बरोबर. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, खाली कॉमेंट करा, तुमचं नाव लिहा कॉमेंटच्या शेवटी की सर तुमचा मी हा व्हिडिओ, तुमचं चॅनल मी सबस्क्राईब केला आहे आणि ह्या तुमच्या थॉटबद्दल, ह्या व्हिडिओबद्दल माझं हे मत आहे. भले तुमचं काही मत असू द्या, बरोबर. तर ते मत तुम्ही कॉमेंट करून लिहा, त्याच्यावर मी तुम्हाला अवॉर्ड जाहीर करणार आहे, बरोबर. मी आत्ता इथं थांबतो आणि जाता जाता एवढंच सांगेन की शेअर मार्केटमध्ये पैसे लावायच्या अगोदर तुम्ही व्यवसाय करावा, ती पहिली स्टेप असेल इन्व्हेस्टमेंटच्या दिशेने तुमची केली जाणारी. आणि खेडेपाड्यातल्या माझ्या मित्रांना ज्यांच्याकडे हाताला काम नाही आहे, जे तरसत आहेत की बाबा कुठून थोडे रुपये आले पाहिजेत, अशी लोक त्या शेअर मार्केटकडे वळत आहेत, इन्स्टंट पैसे, इन्स्टंट मॅगीसारखं. तर त्याच्या नादी लागू नका आणि तुम्ही कुठला ना कुठला इंटरनेटवर चेक करा, कुठलं ना कुठलं तरी आणि लक्षात घ्या, आपल्याला क्रिएटिव्ह व्हायचं आहे, इनोव्हेटिव्ह व्हायचं आहे. या जगाची निर्मिती फक्त इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह लोकांनी केले, ज्यांनी इमॅजिनेशन केलं आहे आणि ज्यांनी ह्युमॅनिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे, ठीक आहे. तर मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्या कॉमेंटची वाट बघतो मी, आणि हा माझा व्हिडिओ प्रत्येकाकडे शेअर करा, बरोबर. म्हणजे आपण लाखो करोडो लोकांना जागे करू शकू शेअर मार्केटच्या स्कॅमबद्दल आणि या
बिझनेस आणि बिझनेस आणि रिअल इस्टेटच्या टूलबद्दल, इन्व्हेस्टमेंटच्या टूलबद्दल. कारण रिअल ॲसेट लोकांपर्यंत पोचला पाहिजे, रिअल नॉलेज लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ठीक आहे. हॅव अ हॅपी डे. थँक्यू सो मच.